दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. वक वक्तीचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गायत्री सोसायटी सेक्टर 48 सीवूड नवी मुंबई या ठिकाणाहून साक्षी दिनेश दाभोळकर या वहिनींना भेटणार. वहिनींना असं नेहमी वाटतं की पॉझिटिव्ह विचार करावा आणि प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगलं पाहिजे. नाही, खूप छान विचार आहे. पण घरात नेमकं काय चाललेलं आहे तेही आपण जाणून घेणार. नवी मुंबईतल्या गायत्री सोसायटीमध्ये जाऊन भेटूया दाभोळकर कुटुंबाला. नमस्कार. 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 म्हणजे यांच्याशी तर बोलणारच आहे, पण या उजव्या बाजूला ज्या पद्धतीने सगळ्या उभ्या आहेत ना, मला तर वाटू लागलेलं रेशनवर रॉकेल आलंय. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. उखाणा घ्या. सासू माझी प्रेमळ, सासरे माझे हौशी, दिनेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा वा, छान. द्या आता ओळख करून सगळे. मिस्टर दिनेश दाभोळकर. नमस्कार. सासरे बुवा नमस्कार. विष्णू दाभोळकर. सासूबाई ते बाजूला तिथे वरती उभ्या राहा. एक मिनिट. हा जरा पकडा. अहो हात द्या ना, वहिनी पडत. एक मिनिट. आणि नणनबाई दीप्ती दाभोळकर, दीप्ती मोरे आणि भाऊजी नरेंद्र दाभोळकर आणि माझा मुलगा श्रीलेश आणि माझा भाऊ लहान उदय आणि पाठी आणि माझा हा पूर्ण सखी परिवार आणि गायत्री परिवार. सख्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि गायत्री परिवार हो आमचा. का? हो. नाही म्हटलं कोण दिसली नाही तर वाईट वाटायला नको म्हणून सुरुवात करणार आहोत गप्पांना. नमस्कार. माहेर कुठलं? माहेर परेल विलेज, पण आता पूर्वी राहत होतो, आता नेरुळला राहतो. नेरुळला राहतो. पण तुमचा स्वभाव एकदम शांत का? शांत असा नाही, म्हणजे जशी सिच्युएशन येईल त्याप्रमाणे वागायचं. म्हणजे कसे वागता तुम्ही? शांत असं म्हणता येणार नाही, हौशी पण. मी एक उदाहरण देतो. मिस्टर वेळेवर आले, 5 वाजता येतो सांगितलं आणि 4:45ला आले, तर कसं असतं तुमचं? आनंदी. आनंदी. मिस्टरांनी रात्री संध्याकाळी 5 वाजता येतो सांगितलं आणि पहाटे 5ला आले, मग? नाही, राग येणार ना. टायमिंग विचारूनच ते येणार ना मला. टायमिंग म्हणजे आलाच नाही, फोनच बंद केला त्यांनी आणि एकदम पहाटे शकत नाही फोन बंद करणं. झाला समजा अचानक डिस्चार्ज झाला तर तुम्ही? पण अजूनपर्यंत तरी तशी आली नाहीये. मला न सांगता बाहेर आहेत, जरा 5 मिनिटं जरी लेट झाला तरी फोन करून सांगतातच की मी लेट येतोय, तुम्ही जेवून घ्या म्हणून. ओके, बोलवा त्यांना. अहो बरं मला सांगा, तुम्ही तुमचं बालपण कुठलं? आमचं बालपण शिवडी परेल मधलं. तुम्ही? हो. तुम्ही पण शिवडी परेल? तुम्ही पण शिवडी परेल? परेल मधले. का हसलात?
असंच त्याची तुम्हाला आश्चर्य वाटलं ना म्हणून. हा म्हणजे दोघेही शिवडी म्हणजे असू शकतं ना. असू शकतं म्हणजे लग्नाआधी दोघेही एकाच एरियात, लग्नानंतर दोघेही एकाच घरात. एरिया एक असला तरी पण म्हणतो ना आपण चाळ सिस्टम वेगवेगळी तसं होतं. तसं म्हणून ओळख नव्हती तुमची? ओळख नव्हती अशी, एकमेकांना बघितलं नव्हतं कधी? म्हणजे तशी ओळख होती म्हणजे? पण अशी फेस आपण म्हणतो ना. हा नाही नाही नाही, तशी आणि अशी म्हणजे काय फरक आहे काय म्हणजे? तुम्ही सांगावं. नाही कसं आहे माहितीये की पूर्वी कुठलीही ओळख नव्हती, काय नव्हतं. यांचं कसं एक बोलतात ना योगायोग, एक ग्रुप होता यांचा, एक सांस्कृतिक कार्यक्रमांचा. तर त्याच्यात माझे पण काही फ्रेंड्स सांस्कृतिक याच्यामध्ये होते. त्यात अशी ओळख होती फक्त, असं म्हणजे पर्टिक्युलर असं ओळखायचं नाही. म्हणजे काय? आमच्या ग्रुपला ओळखायचे नंतर म्हणजे ओळख झाली अशी म्हणजे ओळख म्हणजे ओळख म्हणजे अशी ओळख झाली म्हणजे काय झालं? म्हणजे इतर सर्व जे असतात फ्रेंड्स, हा म्हणजे हिच्या मैत्रिणी किंवा माझ्या मित्राचे मित्र, सर्वांची ओळख झाली बाबा. या सांस्कृतिक जे कार्यक्रम आहेत, कधी त्यांचे जे सर आहेत नटेश्वराचे, तर आम्हाला पण बोलायचे की बाबा तुम्ही कशाला म्हणजे या बाबा आम्ही कसं ते माझ्या फ्रेंड बरोबर आम्ही जायचो, तर तुम्ही पण या, आम्हाला कमेंट द्या की कसे वाटले आम्हाला म्हणजे तुमचे कार्यक्रम, अशा पद्धतीने. हा मग पुढे काय झालं? मग असे होते म्हणजे ते ग्रुप मधली ओळख होती. त्याच्यानंतर मग 2004 साली आम्ही इकडे शिफ्ट झालो नेरुळला. तसं एक दिवस म्हणजे माझ्या मैत्रिणीने सांगितलं की दिनेश वगैरे पण इकडेच राहतात वगैरे, विचारत होते तुझ्याबद्दल कशी आहे, काय करते ते, म्हणजे तिच्याबद्दल विचारत होता. माझ्याबद्दल असं नाही, म्हणजे सगळ्याच फ्रेंड्स जेवढ्या आमच्या ग्रुप मधल्या काय होत्या. विचारत होता तुम्ही? त्याच इन्क्वायरी की इन्क्वायरी म्हणजे तुमचा काही इन्क्वायरी काउंटर आहे? इन्क्वायरी काउंटर नाही, पण आम्हाला मी परचेस मध्ये असल्यामुळे मला सगळ्या गोष्टीची इन्क्वायरी ठेवतोच मी. पण ते नटेश्वरापासून ह्यांना बघून ठेवलेलं होतं? नाही असं काय नाही, तसंच आहे काहीतरी, संशयास्पद आहे सगळं. बघून नाही ठेवलेलं. एक बाबा एक चांगली मुलगी एक ओळखीतली आहे, माहितीतली आहे, बस. त्याच्या व्यतिरिक्त असं काय नाही. मग त्याच्या व्यतिरिक्त नाही, मग हे कसं काय सगळं झालं? हे म्हणजे कसं आहे की पण माझं अशी मेंटॅलिटी होती की बाबा आपण कुठे एखादी रेफरन्स मधली मुलगी वगैरे असेल तर बरं, नटेश्वरातली असेल तर जास्त. नटेश्वरातली असं काही नाही, मग की माहितीतली बाबा, बघितलेली आणि ती तेव्हाच बघून ठेवलेली होती, फक्त घरी नंतर सांगितलं असं काही नाही. मग ते आईला सांगितलं असं एक, पण तिचं काय माहित नाही मला. आणि पर्टिक्युलर आपण मागणं व्यवस्थित स्टोरी रचली ना दोघांनी मिळून. तेव्हा ठरलं नव्हतं, म्हणजे आईला सांगितलं की आपण एक बघूया. मुलगी बघितलेली आहे तेव्हा? नाही म्हणजे त्यांचं स्थळाचं चाललेलं, तर ते म्हणाले रेफरन्स मधली आहे बघा, म्हणजे बघितलेल्यातली आहे मनात. तुम्हाला कशी वाटते, आपण रितसर बघण्याचा कार्यक्रम वगैरे करतो. मनात होती काय नाही, मग त्याशिवाय कसं काय आईला मनात म्हणजे एक असं म्हणजे हे होतं म्हणजे हे दुग असते ती. मग एक असं आपल्या माहिती नाही प्रेम असं नाही, आत्मीयता. आता तिचं माहित नव्हतं ना की त्याप्रमाणे असं काय असेल. तर अशा तऱ्हेने शेवटी तुम्ही ते आईला सांगितलं की एक अशी माहितीतली मुलगी आहे आणि हे सगळं प्लॅन करून तुम्ही अरेंज केलं. आईला सगळं म्हणजे सांगितलं की सांगितलं नाही, अरेंजच आहे ना हे? हो अरेंज आहे, प्युअर अरेंज. एनिवे, तर अशा तऱ्हेने लग्न झालं. हो हसणं छान आहे, पण पूर्ण केलं ना ज्या गोष्टी तुम्ही ठरवल्या त्या तुम्ही पूर्ण झाल्यात आतापर्यंत. व्हेरी गुड. त्यामुळे आताही इथून पुढच्या सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण होतील. पण नटेश्वरा, तू यांना जो काय आशीर्वाद दिलास आणि तेव्हापासून ज्या काही त्यांची ओळख झाली आणि मग पुढे छान जुळवून आणलं आणि त्यामुळे मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या, तेव्हा आता यानंतरच्या मनातल्या गोष्टी पूर्ण होतात का बघूया. कारण यानंतरच्या खेळात किती बक्षीस मिळवणार ते आपण बघणार आहोत. या समोर वस्तू आहेत, 4 वस्तू तुम्ही कुठल्याही उचलू शकता, पण त्यापैकी ₹1 एखादी वस्तू त्यासोबत तुम्हाला मिळाला तर सगळे पैसे आणि त्या 4 वस्तू तुमच्या. काय वाटतं घरातल्यांना, कुठल्या घ्याव्या त्यांनी? कुठे असेल ₹1? साबणाची डबी. बोला बाकीचे. बरणी 3, आरसा 4, मला रशिवडी वाटते. रशिवडी वाटते. बरं आता तुम्ही ठरवा. साबणाची डबी. बघा काय आहे, ₹1 आलाय का? ₹10. त्यामुळे आता 3 संधी राहिल्या. रशिवडी घ्या. किती रुपये आले? 50. ₹60. आणखीन 2 पर्याय आहेत. हे घेत आहे काय आहे? अरे 500. चला, या 3 वस्तू घेतल्यात, हे पण घेतलंय आणि ₹500 पण आले. आता विचार करून निर्णय घ्या, नाही तर सगळ्या वस्तू परत ठेवाव्या लागतील.
फ्रेशनर. आई टॉवेल नको म्हणाली आणि शेवटची संधी केली. सुनबाई सांगत होत्या टॉवेल, आई म्हणाल्या नको टॉवेल. तर नेमक्या टॉवेल मध्ये तर नाही ना आता असं मला वाटायला लागलंय. पण चला माझीच उत्सुकता वाढलेली आहे, कारण सुनबाई म्हणाल्या होत्या टॉवेल आणि आई म्हणाल्या होत्या नको टॉवेल. पण दोघांचंही म्हणणं बरोबर नसतं तर 5च होते, त्यामुळे तेही नसतं मिळालं. आरसा बघा किती आहे. हर्षात ते बघा आता बोलतायत मी सांगत होतो म्हणून. नाही त्याने सांगितलं. 4ही वस्तू आणि बक्षीस गेलेलं आहे, पण या पुढच्या खेळात बक्षीस मिळणार. नमस्कार. सगळे उत्सुक आहेत. हा? बरं कोण बोलणार सगळ्यात आधी? मी तिची मैत्रीण आहे. मैत्रीण. आमची ह्याची प्रत्येक महिन्याला मीटिंग असते बचत गटाची. प्रत्येक मीटिंगला ही उशीर येत असते. काय सगळ्या गोष्टी प्लॅन आउट कराव्या लागतात. लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी प्लॅन आउट केल्यानंतर समोर जायचं असतं. करेक्ट. त्याच्यासाठी मग तिकडे जाऊन ते एक्सप्लेन केलं पाहिजे मीटिंग मध्ये, म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. नाही प्लॅन आउट करून सगळ्या, त्यामुळे त्यांना वेळ. त्यांनी कसं प्लॅन आउट केलं होतं? हा? किती वर्ष केलं? नाही प्लॅन आउट नाही केलं. किती वर्ष? लगेच आईकडे बघू नका. किती वर्ष? आईकडे नाही वगैरे सगळं प्लॅन आउट केलं आई, काळजी करू नका. हा बरं बरं. पुढचा आरोप. ती काय काय वेळेला अबोला धरते. अबोला? हा तुमच्याशी? हा आमच्याशी अबोला धरते. मग आम्हाला वाटतं यांच्या दोघांमध्ये काय झालंय की आमच्यामुळे अबोला धरते. हाच प्रश्न कधी कधी मला पण पडतो. म्हणजे अबोला म्हणजे असेल म्हणजे त्यांचं काय तसं काय हे नसतं. त्यांनाही तुमच्याच बोटीत बसायचंय. बरं आता त्यांच्यावर आरोप करायचे असतील तर काय करणार? भाईला कधीही म्हणजे रात्री 12 वाजता जरी आला तरी त्याला चहा हा पाहिजेच. म्हणजे कधीही असू दे, मग आम्ही उठून द्यायचा पण द्यायचा. हे मेन. तुम्ही बाजू घ्या आता. जेवण नसलं तरी चालेल पण चहा हा त्यांना लागतोच, कारण थकवा घालवण्यासाठी प्रवासाचा वगैरे. त्याच्यामुळे चहा हा त्यांना लागतो. पण थकलेले असतात ना. आता ह्या दोघी दमलेल्या असतात. बरोबर आहे. ह्या दोघी दमलेल्या असतात. मग 12 वाजता तू उठून चहा मागतोच आल्यावर, मग तू बाहेरून घेऊन ये ना. बरोबर आहे. चहा पिऊनच नाही पण बाहेरचा चहा त्यांना आवडतच नाही, घरातलाच चहा आवडतो. आणि मला पण आवडतो त्यांना चहा द्यायला कितीही लेट आले, कारण माहितीच असतं की चहा हा लागणार, म्हणून मी तयारीतच असते. रात्री 12ला या नाहीतर 2ला येऊन चहा प्या. हा आता मला सांगा की या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? काही नाही, जसं आई म्हणतात तसं म्हणजे होतं कधी कधी. म्हणजे असं काय पर्टिक्युलर काय रिझन नसतं, पण कधी कधी मला जुन्या गोष्टी आठवतात, मग मी शांत राहते. पण त्यांचं असं मत होतं की हिला काहीतरी म्हणजे असं बोलण्यातून वगैरे काहीतरी दुःख झालंय, पण ते माझं पर्सनल रिझनच असतं. आणि मैत्रिणी म्हणतात तसं मीटिंगला वगैरे मला कसं बच्चूला वगैरे सोडून परत घरी येऊन जेवण वगैरे, कारण आमची 2ची मीटिंग असते. तुमची बच्चू सगळ्यांचे मोठे झाले काय? शाळेत सोडून लवकर येतात. टाइम वेगवेगळा आहे, त्यामुळे मला त्याला 2 वाजता सोडून पुन्हा घरी जेवून वगैरे जावं लागतं, त्यामुळे लेट होतो. उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कोणता करणार? अबोला नाही पकडणार. कमी करणार? हो कमी करणार. त्यापेक्षा नकाच धरू नका. कशाला काय बिघडतं? नाही पण तो काय 5-1 मिनिटाचाच असतो. पण तो 5 कारण मिनिटात आम्ही दोघी पण एकमेकींशिवाय राहूच शकत नाही. आई पण नाही, मी पण नाही. म्हणजे असा अबोला आमचा खूप वेळाचा नसतो, 10-1 मिनिटाचाच असतो असं आहे. पण त्या 10 मिनिटात काय होतं माहितीये का? हा? आणि तुम्ही उद्यापासून स्वतःमध्ये काय बदल करा? थोडी चहा कमी करेन. थोडी चहा कमी नका करू, रात्री 12 वाजता करूच नका, किंवा तुम्ही येऊन करा. कसं आहे आई आणि म्हणजे कोणी बहीण किंवा बायकोच्या हाताला जी टेस्ट आहे ती जगामध्ये कुठेच नाही. हे माझं तत्व आहे. बस करा, चहा करत बसा तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या चवीसाठी. हा आता ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. म्हणजे हा तन्मणी तुमच्यासाठी. आणि आता पैठणी शेवटच्या क्षणी कोण जिंकणार? आणि आता यांच्या बरोबर पैठणीचा खेळ खेळण्यासाठी कुणाचं नाव निवडलं जाणार ते आपण बघणार आहोत. घ्या. थँक्यू. आणि आता नाव जाहीर करतो. काही जणींना तोंडातल्या तोंडात राम 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 राम. आणि नाव आहे पूनम कोठुळे. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. पूनम किशोर कोठुळे. माहेर कुठलं? अहमदनगर. आता तुम्ही इकडे कधी आलात राहायला?
आता माझे लग्न होऊन 9 महिने झालेत. 9 महिने झाले. लग्न होऊन 9 9 महिने महिने झालेत, हो. नवीन नवीन आहे सगळं. नवीन आहे अजून. मग आई बाबांची सारखी आठवण येत असेल. खूप येते. हा खूप आठवण येते. पटकन टीव्हीत बघा आणि सांगा आई बाबांना आता काय सांगायचं असेल तर काय निरोप द्या, कारण ते बघतायत तुम्हाला. आई बाबा मला तुमची खूप म्हणजे खूप आठवण येते. नाही बोलू शकत मी. नाही आई वडिलांनी केलेलं प्रेम आणि केलेले संस्कार आणि त्यांची आठवण ही कधी विसरता येत नाही, कारण भरभरून आई बाबांनी दिलेलं असतं. बरं मला सांगा, मिस्टर काय करतात? TM फार्मसी आहेत, कंपनीत जॉबला आहे. बरं आज जर पैठणी मिळाली तर सगळ्यात आधी फोन कोणाला करा? अगोदर मिस्टरांना करणार. आता आई बाबांना नाही करणार? त्यांच्यामुळे मी इथे आले ना होम मिनिस्टर मध्ये. कोणामुळे? मिस्टरांमुळे. आई बाबांमुळे आलायत? हा ते आली आहे, पण लग्न झाल्यानंतर होम मिनिस्टर मध्ये भाग घेण्याचा. पण मला सांगा, आई बाबांनीच लग्न जमवलं ना? हो हो बरोबर आहे. सगळ्यात मिस्टरांमुळे. 9 महिन्यात बरीच जादू केली आहे. आणि या ठिकाणी सगळ्या महिला भगिनी जमलेल्या आहेत. त्यांना एक नम्र आवाहन करू इच्छितो की आपण जितकं पोलिसांना सहकार्य कराल तितकं गरजेचं आहे, कारण आपण दागिने जास्तीत जास्त घालून जेव्हा जातो तेव्हा नकळत चेन स्नॅचिंग सारखे प्रकार घडतात. तर कृपया खबरदारी घ्या. तुम्ही जर पोलिसांचे मित्र बनलात तर कदाचित पोलीस तुमचे आपलेपणाने त्या प्रत्येक गोष्टीवरती आळा बसवू शकतील. त्यासाठी प्रत्येकाने दक्ष राहण्याची गरज आहे. आणि आता हा खेळ, लोखंडी 9 चौकोन, त्यामध्ये तो चेंडू थांबला पाहिजे. समोरच्या भिंतीवरती चेंडू मारायचा आणि मग टप्प्याने येऊन त्या मधल्या 9 चौकोनामध्ये थांबला पाहिजे. लक्षात ठेवा, कुठेही कधीही तुम्ही जाऊ शकता आणि हा खेळ खेळू शकता. मधोमध येऊन तो चेंडू मारला तर अचूक थांबू शकेल. बघूया कुणाची गुणसंख्या जास्त. ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला सगळ्यात आधी तुमच्यापासून सुरुवात. समोरच्या भिंतीवर लागून आला पाहिजे. बघा या बाजूला या पाहिजे. एक, 3. थांबा, आता तुम्ही पहिले 5. 1, 2, अजून एक. हा 1 आला. 1, 5 पैकी 1 आणि 3 ही गुणसंख्या. आता पुढे तुम्ही. 4, 5, 5च राहिले दादा. 2. आता टॅली होऊ शकतात ना, सगळे जायला पाहिजेत. 3. अभिनंदन. सासूच्या डोळ्यातले आनंदाश्रू हे खूप महत्वाचे असतात, खूप आशीर्वादाचे असतात. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि सासूबाई, आज सुनेने खेळात सहभाग घेतला आणि ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी आलेली आहे. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या दाभोळकर वैदी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कोठोळे वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. नमस्कार. नमस्कार. काय करतो? गायत्री सोसायटी सेक्टर 48 नवी मुंबई या ठिकाणी रंगलेला हा होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.